यात तुम्ही म्हणाल की आनंद नाही, तुम्ही म्हणाल की आनंद नाही. मग जन्मामध्ये तर आपण आनंदी होतो, जन्म घेतल्यानंतर आनंद होतो, पण तो कोणाला? तो आपल्याला होतो, जो जीव असतो. त्या जीवाला आनंद होतो का? तर नाही होत महाराज. तो जीव आईच्या गर्भामध्ये जेव्हा असतो तेव्हा मलमूत्राच्या दृष्टीमध्ये तो जीव वाढत असतो. तो देवाला विनंती करत असतो की हे देवा, मला या यातनेतून, या दुःखातून बाहेर काढ. जर तू बाहेर काढलं तर कधी तुम्हाला बरं, आईच्या गर्भामध्ये जेव्हा हा जीव वाढत असतो, आईच्या गर्भामध्ये जेव्हा हा जीव वाढत असतो, तो देवाला विनंती करत असतो की हे देवा, मला या यातनेतून, या दुःखातून मला बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर मी तुझं नामचिंतन करीन, तुझं स्मरण करीन, मी तुला कधीच विसरणार नाही. असं तो जीव देवाला विनंती करत असतो. देव ही साधा वेळ असतो, आपल्याला त्या यातनेतून, त्या दुःखातून बाहेर काढतो. पण दुःखातून बाहेर काढलं तर आपण बाहेर आल्यानंतर नामचिंतन करतो का? भगवंताची आठवण करतो का? तर नाही, आपण भगवंताला विसरून जातो. कारण का? तर या मायेचं पांघरून आपल्यावर पडतं. तुकोबराय वर्णन करतात, विश्वव्यापी माया, विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया. मायेचं पांघरून एकदा पडलं की आपण त्या देवाला विसरून जातो.